पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाला 12 वर्ष झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद दुपारी 12 वाजता सुरू होणार. पत्रकार परिषद. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खेळी. शरद पवारांच्या एनसीपी कडून काँग्रेसला विलीनीकरणाची ऑफर दिल्याची चर्चा. 15 ऑगस्ट पर्यंत निर्णयाची चिन्ह. नाशिकमध्ये जमलं पण जळगावात अडलं. शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अद्याप निवडणूक लढण्यावर ठाम. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन. सकाळी 11 वाजता पंढरपुरातून होणार सुरुवात. आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणातील निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार. कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील जलसाठा आटला. शहरातील पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा मनपाचा निर्णय. इराणवरील हल्ल्याचे आदेश ट्रम्प यांच्याकडून मागे. डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. इराणवर जोरदार हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच निर्णय मागे घेण्याची वेळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.